ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीत अमित शहांच्या भेटीसाठी रवाना। भाजपची कुरघोडी आणि बिहारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री होण्याच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा दौरा। मुंबईतील पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गैरहजेरी। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित। शिवसेना मंत्र्यांनी कॅबिनेटवर टाकलेल्या बहिष्कारानंतरही नाराजी नाट्य सुरूच। भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार। सगळ्यांनीच पक्षाची आचारसंहिता पाळावी असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मंत्री भरत गोगावले यांची माहिती। राज्यभरात ऑपरेशन कमळ, भाजपमध्ये इन्कमिंग सुरू राहणार। 4500 शिवसैनिक भाजपच्या संपर्कात। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। नाराज असल्यावर बहिष्कार टाकण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा, हर्षवर्धन सपकाळांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना सल्ला। सत्तेसाठी लाचार असलेले तीनही पक्ष एकत्र आलेत, महायुतीवर टीका। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज रात्री बिहार दौऱ्यासाठी रवाना होणार। नितीश सरकारच्या उद्याच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार। अजित पवार सगळ्यांचा नाद करायचा पण अनगरकरांचा नाही। माजी आमदार राजन पाटलांचे पुत्र बाळराजे पाटलांचे अजित पवार यांना थेट चॅलेंज। मुलाच्या तोंडून उत्साहामध्ये नकळत अपशब्द, वक्तव्याचं समर्थन करणार नाही। राजन पाटलांकडून अजित पवारांची दिलगिरी व्यक्त, तर बाळराजेंकडून माफीनामा। अर्जातील सूचकाची सही नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, कोर्टात दाद मागणार। माझ्याकडे ब्रह्मास्त्र, थिटेंचा राजन पाटलांना इशारा। अनगरच्या नगराध्यक्षपदी राजन पाटलांच्या सून प्राजक्ता पाटील बिनविरोध। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेंचाही अर्ज मागे। सरस्वती शिंदेंनीच उज्ज्वला थिटेंच्या अर्जावर आक्षेप घेतला होता। काँग्रेसची पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीची इच्छा। मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाडांची शरद पवार यांच्यासोबत भेट। महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती। दडपशाही करणाऱ्यांच्या सोबत आम्ही जाऊ शकत नाही। मनसेसोबत युतीला काँग्रेसच्या गायकवाडांचा नकार, तर देशभरात काँग्रेसची अवस्था दयनीय, स्वबळासाठी रोखणार नाही। ठाकरेंच्या विनायक राऊतांची प्रतिक्रिया। अमित ठाकरेंना नोटीस देण्यासाठी नवी मुंबई पोलीस शिवतीर्थ निवासस्थानाच्या बाहेर तासाभरापासून वेटिंगवर, अद्याप नोटीस स्वीकारली नाही। शिवस्मारक उद्घाटन प्रकरणी अमित ठाकरेंसह 70 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। अमेडिया कंपनीमध्ये 99% भागीदारी असूनही पार्थ पवारांच्या अहवालामध्ये नाव नाही। मात्र 1% भागीदारावर गुन्हा। पार्थ पवारांना वाचवण्यासाठी तीनही पक्षांचं एकमत झालंय, अंबादास दानवे यांचा निशाणा। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील अहवाल 30 दिवसात येणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। मग अहवाल आल्यानंतरच खरं काय ते कळेल, खासदार सुप्रिया सुळेंचं भाष्य। माझ्यावर केलेले आरोप चुकीचे, तेरणा ट्रस्टच्या आरोपांवरून राणा जगजितसिंह पाटलांचं सुप्रिया सुळेंना पत्र। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपने पक्षप्रवेश दिल्याचा सुळेंचा आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानामध्ये उतरणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचे प्रचार दौरे। उद्यापासून 30 नोव्हेंबरपर्यंत प्रचार सभा घेणार। आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित होण्याची शक्यता। ओबीसीना सरसकट 27% आरक्षण लागू करण्याला सुप्रीम कोर्टाची नापसंती। मंगळवारी पुढील सुनावणी। छाननी पूर्ण झाल्यानंतर आजपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया। कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार आणि कोण बंडखोरी करत स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार याकडे लक्ष। कायद्यात तरतूद नसल्यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर नाही। राज्य निवडणूक आयोगाचं कोर्टात स्पष्टीकरण। व्हीव्हीपॅट आणि बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घ्यावी, काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडते यांची याचिका। बिहारमध्ये उद्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा। नितीश कुमार 10व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। विजय सिन्हा, सम्राट चौधरी पुन्हा उपमुख्यमंत्री होणार। मोस्ट वॉन्टेड अनमोल बिश्नोईला एनआयएनं पटियाला हाऊस कोर्टामध्ये हजर केलं। एनआयएनं अनमोल बिश्नोईची 15 दिवसांची कोठडी मागितली। मुंबई विमानतळावर उद्या दुरुस्तीची कामं करण्यात येणार। सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत रनवे बंद असेल। वार्षिक देखभालीसाठी धावपट्टी बंद ठेवण्याचा निर्णय। राज्यातील छोटे भूखंड आता विनाशुल्क नियमित होणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश।
तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार कायदेशीर करणार. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.